गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावं असं जे विधान आहे ते अनेक शिवसेनेच्या नेत्याकडून होत आहे आणि 2 दिवसाआधी बघितलं तर बच्चू कडू असतील किंवा सरनाईक असतील यांनी सुद्धा आपले व्यक्त केलं होतं की पुन्हा शिंदे जे आहे ते मुख्यमंत्री आपल्यासोबत बच्चू कडू आहेत. काय सांगाल, पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे असं काय सुद्धा वाटतं? तुम्ही एक सांगा, तुमचा साम टीव्ही आहे हे देशभर गेली पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? तसं शिवसैनिकांना मुख्यमंत्री शिंदे साहेब हवं हे वाटणं साहजिकच आहे. हे आम्ही असं म्हटलं पाहिजे एमआयएमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, आम्हाला हेच वाटणार आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबच झाले पाहिजे. त्याच्यासाठी जीवाचं रान शिवसैनिकांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी केलं पाहिजे. ते आम्ही करू. पण राज्यामध्ये सध्या बघितलं तर फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं प्रमोशन व्हावं, महाराष्ट्राचा आवाज देशभरात फिरला पाहिजे, सर्वोच्च पदी ते गेले पाहिजे, ह्या अपेक्षा आहे आम्हाला. 2019 मध्ये दगा फटका झाला, तुम्ही असं बोलले होते. काय नेमकं दगा फटका झाला उद्धव ठाकरेंचा? आणि 19 मध्ये असं मी दगा फटका कुठंच बोललो नाही. ते कुठेतरी न्यूज दाखवली आहे. उद्धव साहेबांचं मत होतं का माझ्याबद्दल मुख्यमंत्री होणार मी, त्यांना असं वाटत होतं. शिंदे साहेबांना तसंच वाटत होतं, झालं नाही, एवढंच आम्ही बोललो. मात्र आता गावाखेड्यातले जे कार्यकर्ते असतील किंवा मोठे नेते असतील यांना याच काळात का असं वाटतं की मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावे? कारण की 2-2.5 वर्षात ठरलं होतं असं सुद्धा फडणवीसांनी काही आधी बोललं होतं. याच काळात नाही, मी आमदार झाल्यानंतर मी एका भाषणात बोललो आणि तिथून ते सुरुवात झाली आणि मी मनातलं बोललो आणि ते टीव्हीवर आलं. त्याच्यानंतर सगळ्या इकडे सुरू झालं. हो, तुम्ही आता सत्तेत आहात, अनेक कामं अपूर्ण आहे, काही मंत्र्यांकडून कामं जे आहेत अपूर्ण आहे. पुन्हा मंत्र्यांना वेळा घालणार का कामं पूर्ण होण्यासाठी? वा वा, आम्ही सामान्य माणसाचे कार्यकर्ता आहोत. जरी शिवसेनेचा झेंडा आमच्या हाती असेल, डोक्यातला शेतकरी जाणार नाही, त्याचा मजूर जाणार नाही, दिव्यांग बांधव आमच्या डोक्यातून जाणार नाही. हातात शिवसेनेचा झेंडा, डोक्यात मात्र शेतकरी असेल, मजूर असेल. कर्जमाफीची घोषणा झाली, मात्र अनेक अटी शर्ती त्यामध्ये आहेत. ते आता पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहोत ना मी, तिथे थोडं वेट करा. हे होते बच्चू कडू. मी जरी सत्तेत असलो तरी मात्र ज्या ठिकाणी कामं अपूर्ण असले किंवा काम होत नसेल त्या ठिकाणी पुन्हा प्रहार स्टाईलने आंदोलन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं आहे.